कचरा टाकण्याच्या वादातून दाम्पत्याचा दुहेरी खून, सांगली हादरली। कुपवाड परिसरात कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेजाऱ्यांनी दाम्पत्यावर चाकू आणि हातोड्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात पत्नी पाठोपाठ पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत। या घटनेमुळे सांगलीत संतापाची लाट पसरली असून दोन निष्पाप मुलांचे आई वडिलांचे छत्र हरपले आहे। स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी कुपवाड परिसरात कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजारी फरीद अब्दुल शेख याच्यासोबत केसरेकर दाम्पत्याचा वाद झाला। त्यानंतर संशयिताने दाम्पत्यावर चाकू आणि हातोड्याने हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरेकर यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर मोहन केसरेकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। मात्र आज उपचार दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला। मृत दाम्पत्याच्या मुलीने आरोपी फरीद अब्दुल शेख हा कुटुंबाला यापूर्वीपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे। नवीन घर बांधल्यानंतर कुपवाड परिसरात राहायला आल्यापासून आरोपीकडून त्रास दिला जात होता। हा एरिया माझा आहे, तुम्ही इथून निघून जा, असं तो म्हणत असल्याचा आरोप मुलीने केला। या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी तिने केली आहे। या प्रकरणातील पसार संशयित फरीद अब्दुल शेख याला पोलिसांनी अटक केली आहे। प्रकृती बिघडल्याने त्याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून सध्या तो मेडिकल कस्टडीत आहे। या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल। आरोपीला कठोर शिक्षा मिळण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली। दोन निष्पाप मुलांच्या आई वडिलांचा मृत्यू झाल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा होण्याची मागणी जोर धरत आहे। आम्ही जेव्हापासून नवीन घर बांधून त्या ठिकाणी राहायला गेलो तेव्हापासून तो माणूस आम्हाला त्रास देत होता आणि त्या माणसाचं असं म्हणणं होतं की तुम्ही इथं राहायचंच नाही, हा एरिया माझा आहे, तुम्ही इथं राहायचंच नाही, असं त्याचं म्हणणं होतं। आणि तो जेव्हापासून आम्ही जाऊन राहिलोय तेव्हापासून तो आम्हाला त्रास देत होता। आमच्या घरावर बॅटरी पाड किंवा घरावर दगड मारा असं सुद्धा करत होता तो। परत आज सकाळी 6 वाजता माझी मम्मी पाणी तापवायला मागं गेल्यानंतर तो घरासमोर आमच्या कचरा टाकायचा, मम्मीला बघून असं थुकायचा खाली वगैरे। मग त्यानं आज सकाळी त्याला आमच्याबद्दल त्याच्या मनात रागच होता आणि हे सकाळी भांडण चालू झालं तेव्हा माझे पप्पा उठून गेल्यानंतर पप्पांना कानाखाली मारून पप्पांच्या डोक्यात हातोड्याने वार केला। तेव्हा मी स्वतः त्या माणसाला लाकूड फेकून मारले। माझी मम्मी अडवायला जात होती तर माझ्या मम्मीला 4 ठिकाणी पोटामध्ये सुरीने वार केला आहे असं। आणि तो माणूस सायकल घेऊन गेला आहे। त्या माणसाचं नाव फरीद अब्दुल शेख। या माणसाने माझ्या मम्मी पप्पांना मारला आहे, तर माझ्या मम्मी पप्पांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हीच माझी विनंती आहे। आज माझे मम्मी पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत, दुसरं उद्या कुणी नको असं मला वाटतंय, ही वेळ कुणावर येऊ नये असं मला वाटतंय। तर तुम्ही त्या माणसाला पकडून त्याला फाशीची शिक्षा द्यावी हीच माझी विनंती। माझ्या मम्मी पप्पाशिवाय मला कोण बघणारे नाही आहे। मी मोठे आणि माझा छोटा भाऊ आहे, आम्ही दोघंच आहे। माझे मम्मी पप्पाच आमच्यासाठी आधार आहेत। एक दुर्दैवी घटना घडली होती, त्याच्यामध्ये एक महिला ती पहिलीच मृत झाली, त्यानंतर दुसरा म्हणजे पुरुषाचाही आज दुर्दैवी सकाळी मृत्यू झालेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। संपूर्ण पुरावा हा ज्याचा जमा करण्यात येईल, लवकरात लवकरात लवकर न्यायालयात चार्जशीट करण्यात येईल आणि लवकरात लवकर याच्यामध्ये कोर्टमध्ये केस कशी उभी राहील आणि या निर्गुण 2 खुनांकरता आरोपीला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल याच्याकरता नक्कीच प्रयत्न होईल आणि त्याच्यामध्ये चांगला तपास करून पुढील चार्जशीट आम्ही लवकरच करणार आहोत। नाही, याच्यामध्ये जी घटना आहे त्याच्यानुसार आता एकच आरोपी आहे, त्याला अटक केलेला आहे। थोडं त्याला काहीतरी मेडिकल हे असल्यामुळे तो मेडिकल कस्टडीत आहे, आमच्या ताब्यात आहे। परंतु याच्यामध्ये तपासात पुढे बघू, परंतु फिर्यादीनुसार आणि प्रत्यक्ष घटनेनुसार याच्यामध्ये एक आरोपी आहे। अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आमदार संग्राम जगताप असू देत किंवा आमदार असू देत किंवा गोपीचंद पडळकर असू देत यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याची मागणी केलेली नाही। याच्यामध्ये मी तेच सांगतोय की नक्कीच घटना फार दुर्दैवी आहे। 2 निष्पाप जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर चार्जशीट करून लवकरात लवकर बोर्डावर केस येण्याकरता निश्चित प्रयत्न होतील आणि ग्वाही देतो की तसं होईल।